आता भाजपचेच आमदार एकमेकांविरोधामध्ये भिडतात असं रोहित पवारांनी म्हटलंय। महायुतीच्या आमदारांनी एकमेकांचे कपडे फाडू नयेत ही अपेक्षा आहे। समज कुणालाही द्या, बीड परभणीत प्रकरणामध्ये न्याय मिळावा असं रोहित पवारांनी म्हटलंय। पंकजाताईंना काय म्हणायचंय हे सांगता येत नाही। आतापर्यंत शिंदे साहेबांचे लोक हे बीजेपी बरोबर भिडत होते, अजितदादांची लोक हे बीजेपी बरोबर नाही शिंदेच्या आमदारांबरोबर भिडत होते। आता बीजेपी मध्येच आमदार एकामेकाच्या विरोधात भिडायला लागलेले आहे। म्हणजे 3 महिन्यामध्ये ही परिस्थिती असेल तर वर्षात काय होईल, 2 वर्षानंतर काय होईल आणि 4 वर्षानंतर तर या सरकारमध्ये काय होणार आहे मला माहित नाही। फक्त कृपा करून, नाहीतर आपण अशी कुठेतरी अपेक्षा ठेवूया, एकामेकाचे कपडे मात्र हे आमदार त्या ठिकाणी फाडणार नाही एवढी आपण अपेक्षा त्या ठिकाणी। ज्याला कोणाला समज द्यायची त्यांनी त्या ठिकाणी समज द्यावी, पण आमचं एवढंच म्हणणं आहे, पोलीस प्रशासनाला तुम्ही समज द्या, सरकारमधल्या अधिकाऱ्यांना तुम्ही समज द्या की तिथं असणाऱ्या देशमुख परिवाराला, सूर्यवंशी परिवाराला तिथे न्याय मिळाला पाहिजे। नेत्यांना कोणाला समज द्यायची तो तुमचा विषय। आमचं म्हणणं आहे की प्रशासन योग्य पद्धतीने आज या महाराष्ट्रामध्ये काम करत नाही। खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री आणि सगळ्या नेत्यांनी प्रशासनाला समज देण्याची जरूरत आहे आणि सामान्य लोकांनी या सरकारला समज द्यायची जरूरत आहे असं मला तरी वाटतं।